हॅलो फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती परत एकदा स्वागत आहे। माझ्या चॅनलवरती मी BSc नर्सिंग कोर्स रिलेटेड संपूर्ण इन्फॉर्मेशन स्टुडंटला देत असते आणि जी काही ॲडमिशन प्रक्रिया आपल्या महाराष्ट्रामध्ये चालते त्याच्या रिलेटेड टाइम टू टाइम व्हिडिओज मी माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते। तर जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आजच या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे येणारे जे काही अपकमिंग व्हिडिओज आहेत ते तुम्हाला सर्वप्रथम मिळतील। आणि हा आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मुंबई सिटीमधील जे काही टॉप 9 BSc नर्सिंग कॉलेज आहेत त्याबद्दल मी तुम्हाला कम्प्लीटली माहिती देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत पहा। आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जे काही आपण कॉलेज घेतलेले आहेत या लिस्टमध्ये त्या कॉलेजचं इस्टॅब्लिशमेंट इयर किती आहे, हॉस्पिटल अटॅच आहे की नाही, इनटेक कॅपॅसिटी किती आहे त्या कॉलेजची, आणि कॉलेजमध्ये म्हणजे पर्टिक्युलर मुलींसाठी आहे, बॉईजसाठी आहे, गर्ल्ससाठी आहे, ते सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जे काही BSc नर्सिंगचे कॉलेजेस आहेत त्याचा जो कॉलेज कोड आहे तो मी याच्यामध्ये सांगणार आहे, कारण तुम्हाला प्रेफरन्स लिस्टमध्ये कॉलेज कोडच फिल करावा लागतो। तर या लिस्टमध्ये आता सगळ्यात पहिलं जे आपलं कॉलेज आहे ते आहे सर HN हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मुंबई। तर या कॉलेजचा जो कोड आहे तो आहे 9135 9135 असा या कॉलेजचा कोड आहे 9135। या कॉलेजची इनटेक कॅपॅसिटी जी आहे ती 30 आहे। बोथ मेल अँड फिमेल दोन्ही पण कॅन्डिडेट या कॉलेजमध्ये अलाउड आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारचं हे कॉलेज आहे। 2010 मध्ये इस्टॅब्लिश झालेलं हे कॉलेज आहे सर HN हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मुंबई। या लिस्टमध्ये आपलं दुसरं नंबरचं कॉलेज आहे बॉम्बे हॉस्पिटल कॉलेज ऑफ नर्सिंग। बॉम्बे हॉस्पिटल कॉलेज ऑफ नर्सिंग या कॉलेजचा कोड आहे 9112 9112 आणि ह्या कॉलेजची इनटेक कॅपॅसिटी 50 आहे, ओनली फॉर गर्ल्स। मुलांना या कॉलेजमध्ये प्रवेश नाही आहे, फक्त मुलींसाठीच या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात मुलीच, 50 गर्ल्स ओनली। आणि हे कॉलेज जे आहे ते 2004 मध्ये इस्टॅब्लिश झालेलं आहे, बॉम्बे हॉस्पिटल कॉलेज ऑफ नर्सिंग। त्यानंतर या लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकाचं जे कॉलेज आहे ते गव्हर्नमेंट कॉलेज आहे, कॉलेज ऑफ नर्सिंग सर JJ ग्रुप ऑफ हॉस्पिटल। JJ ग्रुप ऑफ हॉस्पिटल यांचं हे नर्सिंग कॉलेज आहे आणि हे कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज आहे। टॉप जे 5चा मी गव्हर्नमेंट कॉलेजचा जो व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये हे फर्स्ट आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे कॉलेज फर्स्ट येतं गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये बघितलं गेलं तर। आणि या कॉलेजची जी इनटेक कॅपॅसिटी आहे ती 50 आहे, बोथ मेल अँड फिमेल दोघं पण ॲडमिशन घेऊ शकतात। इस्टॅब्लिशमेंट इयर 2010 आहे या कॉलेजचा, 2010। आणि कॉलेज कोड आहे 9111 9111। आणि या कॉलेजमध्ये बघायला गेलं तर 100% म्हटलं तरी तुम्हाला फ्री एज्युकेशन भेटणार आहे, सगळं काही फ्री एज्युकेशन आहे। आणि या कॉलेजमध्ये जेवढ्या म्हणजे कुठल्या मुलांना ॲडमिशन मिळेल 99% पुढं ज्यांना मार्क्स आहेत आणि ज्यांचा स्टेट मेरिट लिस्टमध्ये SML जो आहे 100 ते 150च्या मध्ये आहे त्यांना JJ ग्रुप ऑफ हॉस्पिटल नर्सिंग जे काही आहे ते कॉलेज ते फिल करू शकतात। हे कॉलेज त्यांना मिळालं पण असेल कॅपराऊंड 1 आणि 2ला। चौथ्या नंबरचं आपलं कॉलेज आहे होली फॅमिली इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन, जे की कुर्ल्यामध्ये आहे आणि 60 इनटेक कॅपॅसिटी आहे आणि हे फक्त ख्रिश्चियन मायनॉरिटीसाठीच आहे कॉलेज। या कॉलेजचा कोड आहे 9139 9139 कॉलेजचा कोड आहे। पाचवं या लिस्टमध्ये आपलं कॉलेज आहे सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ नर्सिंग। सेवा मंडळचं जे कॉलेज आहे ते आपल्या माटुंगामध्येच आहे। या कॉलेजचा जो कोड आहे तो आहे 912 आणि हे कॉलेज गुजराती मायनॉरिटीसाठीच आहे आणि फक्त गर्ल्ससाठी आहे, फक्त मुलींसाठीच आहे कॉलेज। या कॉलेजची जी काही इनटेक कॅपॅसिटी आहे ती 50 मुलींची आहे प्रवेश। त्याच्यानंतर 6वं या लिस्टमध्ये कॉलेज आहे आपलं PD हिंदुजा कॉलेज ऑफ नर्सिंग मुंबई। PD हिंदुजा जो ग्रुप ऑफ नर्सिंग आहे त्याच्यामध्ये 2006 मध्ये इस्टॅब्लिशमेंट इयर आहे या कॉलेजचं, कोड आहे 9122 9122 आणि इनटेक कॅपॅसिटी पाहायला गेलं तर 30ची बॅच आहे या कॉलेजमध्ये। त्याच्यानंतर नेक्स्ट या लिस्टमधलं आपलं BSc नर्सिंगचं कॉलेज आहे तेरणा कॉलेज ऑफ नर्सिंग नवी मुंबई। तेरणा कॉलेज ऑफ नर्सिंग जे की नवी मुंबईमध्ये आहे, कॉलेज कोड आहे 9113 9113। 100ची इनटेक कॅपॅसिटी आहे या कॉलेजची, लक्षात घ्या तेरणा कॉलेज ऑफ नर्सिंग 100ची इनटेक कॅपॅसिटी आहे। आता या कॉलेजमध्ये ज्यांना 85 ते 90 किंवा 80 ते 90च्या रेंजमध्ये ज्यांना पर्सेंटाईल असतात त्यांना हे कॉलेज नक्कीच मिळालेलं असेल। नेक्स्ट या लिस्टमधलं आपलं कॉलेज आहे होली स्पिरिट कॉलेज ऑफ नर्सिंग। होली स्पिरिट जे आहे एज्युकेशन मुंबई, या कॉलेजची जी इनटेक कॅपॅसिटी आहे ती 30ची आहे आणि कॉलेज कोड आहे 9114 9114 हा या कॉलेजचा कोड आहे।
त्याच्यानंतर लास्टला या आपल्या लिस्टमध्ये कॉलेज येतं ते म्हणजे डॉक्टर GD पोल फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग, जे की खारघरला आहे आपल्या नवी मुंबईला. आणि या कॉलेजची जी इस्टॅब्लिशमेंट इयर आहे तर ती आहे 2006 इस्टॅब्लिश झालेलं हे कॉलेज आहे. आणि या कॉलेजचा जो कोड आहे तो आहे 9197. तर ज्यांना देखील 80 ते 90च्याच रेंजमध्ये मार्क्स असतील ते हे कॉलेज फिल करू शकतात. तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये जे काही मुंबईमधील टॉप BSc नर्सिंगचे कॉलेज आहेत ते पाहिलेले आहेत. आणि या लिस्टमध्ये मी तुम्हाला फक्त जे काही चांगले कॉलेजेस आहेत ज्यांना हॉस्पिटल अटॅच आहे तेच मी सांगितलेलं आहे. टॉप 1 पासून टॉप 9 पर्यंत सगळे काही बेस्ट कॉलेजेस आहेत. तुमच्या मार्क्स अकॉर्डिंग तुम्ही हे कॉलेज फिल करू शकता. आत्तापर्यंत अजून देखील आपला जो कॅपराऊंड 3चं जे शेड्यूल आहे ते अजून आलेलं नाही आहे, पण 5 सप्टेंबर किंवा 4 सप्टेंबरपर्यंत आपण एक निश्चित टाईमटेबल सांगू शकतो की त्याच्यानुसार तुमचं शेड्यूल येईल. आणि आता मी तुम्हाला याच्या आधी पण एक व्हिडिओ बनवला होता की तुम्हाला जर प्रेफरन्स लिस्ट बनवायची असेल कॅपराऊंड 3ची तर ती थोडीशी चांगल्या प्रकारे बनवावी लागेल, कारण तुम्ही काही ना काही मिस्टेक केलेले आहेत लास्ट राऊंडला. म्हणून ज्यांच्यासमोर देखील चॉईस नॉट अवेलेबल आलेला आहे तर त्यांनी काही ना काही मिस्टेक केलेली आहे, त्यामुळं त्यांना कॅपराऊंड 1 आणि कॅपराऊंड 2मध्ये कॉलेज मिळालेलं नाही आहे. तर तुमची जी काही येणाऱ्या आगामी राऊंडसाठी प्रेफरन्स लिस्ट आहे ती चांगल्या प्रकारची बनवा आणि निश्चितच तुम्हाला चांगल्या प्रकारचं कॉलेज मिळेल. आणि जी काही तुमची क्वेरी असेल, कमेंट असेल, ती कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही टाकू शकता. मी त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. आणि तुम्ही मला इंस्टाग्रामला देखील फॉलो करू शकता, त्या ठिकाणी देखील तुम्ही मला क्वेश्चन वगैरे विचारू शकता. तर आता आपण वाट पाहतोय की आपलं कधी कॅपराऊंडचं शेड्यूल येईल, त्याच्यानुसार पुढची जी काही तुमची ॲडमिशनची प्रक्रिया आहे ती होणार आहे. आणि मी तुम्हाला एकदा का तुमचं ॲडमिशन झालं त्यानंतर देखील तुमच्या फर्स्ट इयरमध्ये फर्स्ट सेमिस्टर जे स्टार्ट होणार त्याच्यामध्ये देखील तुम्हाला गाईड करणार आहे. वेळोवेळी तुमच्या स्टडी रिलेटेड नोट्स असतील किंवा जे काही तुमचं अकॅडमिक असेल, बुक्स असतील, मटेरियल असतील, सगळ्या बाबतीत आपण आपल्या चॅनलवरती तुम्हाला गाईड करणार आहे. तर येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत थँक्यू.